त्या अधिकाराखाली त्यांनी कुठलीही मान्यता सरकारकडून देण्यात आली नाही किंवा कुठलीही शिफारशी तिथून झालेली नाही. ठाण्यामध्ये काम करत असताना जरी तो सस्पेंड होता तरी तो परमवीर सिंग यांच्यासाठी काम करत होता. शर्मा त्यांच्या टीममध्ये होते आणि परमवीर सिंग जिथे पोस्टिंग त्यांना मिळाली हे सगळे त्यांचे काही अधिकाऱ्यांची गँग आहे. त्यांच्या माध्यमातून ते कामं करत होते आणि जे अनिल देशमुख म्हणताय ते 100% सत्य आहे आणि NIAच्या माध्यमातून त्यांना वाचवण्याचं काम करण्यात येत आहे. आणि मला वाटतं हे सगळे स्टेटमेंट चार्जशीटचा भाग असेल, पण कुठलेही पत्रकार इतका मोठा चार्जशीट वाचत नाही. काही सिलेक्टिव्ह त्याच्यातले पार्ट्स कोणीतरी तयार करून मीडियाला देत आहे, ठीक आहे, त्या चार्जशीटचा भाग होऊ शकते. पण परमवीर सिंग जे स्वतः यांच्यावर संदेह आहे त्यांचे स्टेटमेंट हे कधीही ते त्यांच्या बचावासाठी या प्रकारे बोलत राहत आहे. आणि अंटेलियापासून हे जे प्रकरण सुरू झालं त्यामुळे परमवीर सिंगनी खोटे आरोप करून सरकारला अनिल देशमुखला बदनाम करण्याचा कट कारस्थान सुरू केला होता ते आज पण सुरू आहे. ज्या पद्धतीने राजभवन येथे राज्यपाल महोदयांनी स्वतःच्या खाजगी सचिवच्या पदावर रिटायर माणसाची नेमणूक केलेली आहे. हे नियम आणि कायद्याचा भंग आहे. एखाद्या नियमित पदावर कंत्राटी पद्धतीने कोणालाही नेमणूक करता येत नाही. हे राज्यपालच्या स्वतःचा आदेश आहे. कंत्राटी पद्धतीवर इतर कामासाठी नियुक्ती होऊ शकते, पण खाजगी सचिव हे नियमित पद असताना हजारोच्या संख्येने या राज्यामध्ये त्या दर्जावर काम करणारे अधिकारी आहे त्यांची नियुक्ती होऊ शकते. पण ज्या पद्धतीने रिटायर माणसाची नेमणूक करण्यात आलेली आहे ते नियमबाह्य आहे. राज्यपालांची जबाबदारी आहे की त्यांनी तात्काळ त्यांना रिलीव्ह केलं पाहिजे. या प्रकारे नियमबाह्य नियुक्त्या करणं हे योग्य नाही. सर, परमवीर सिंग यांना काल एक गंभीर बाब समोर आणलेली आहे. अँटिलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड हे परमवीर सिंगच आहेत अशा पद्धतीची माहिती आता समोर येते. ईडीच्या चार्जशीटच्या माध्यमातून हे स्टेटमेंट समोर आलेलं आहे की अनिल देशमुख साहेबांनी जे एंटालियाच्या घटना झाली त्याचे मास्टरमाइंड स्वतः परमवीर सिंग आहे हे सत्य आहे. मनसुख हिरेनची हत्या झाली त्याच्यात पण त्यांचा सहभाग आहे. निश्चित रूपाने या प्रकरणामध्ये NIAच्या चार्जशीटमध्ये बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा झालेला आहे. तरी त्या चार्जशीटमध्ये परमवीर सिंग यांना आरोपी करता आला नाही. कुरकुरे बालेजी तो ईमेल ॲड्रेस असेल, खोटे पुरावे तयार करण्याचा विषय असेल, परमवीर सिंगच्या इमारतीत बैठकीचा उल्लेख असेल, वजेचे काही स्टेटमेंट असेल, याच्यातून स्पष्ट होते की एंटालियाच्या मास्टरमाइंड स्वतः परमवीर सिंग आहे. मनसुख हिरेन हत्याकांडमध्ये त्यांचा सहभाग आहे. तरी NIA हे सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणार हे सांगत होते. त्यांचा चार्जशीट दाखल करण्यात आला नाही. तिकडे जो अधिकारी होता NIAमध्ये त्याची बदली करण्यात आली. म्हणजे NIAच्या माध्यमातून परमवीर सिंग यांना वाचवण्याचं काम होते हे स्पष्ट आहे. तेच ईडीमध्ये सांगताय की वजेला रिस्टेट करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलापासून मला दबाव होता. हे ज्यांनी स्वतः सरकारची दिशाभूल केली, स्वतः एखाद्या अधिकाऱ्याला नियुक्त केल्या आणि हे मुंबईत नाही, परमवीर सिंग सोबत भाजपचा सरकार असताना ठाणेमध्ये हे सगळे लोक ॲक्टिव्ह होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना पुन्हा सोबत घेतलं आहे. म्हणजे हे सगळं ज्यांनी घडून आणलं त्यांची बदली झाल्यानंतर खोटे आरोप करून या सरकारला बदनाम करणे, अनिल देशमुख यांना अडचणीत आणणे,
किंवा या चार्जशीटच्या माध्यमातून जे बातमी समोर येते, या सरकारला, मुख्यमंत्रीला बदनाम करण्याचा जो व्यक्ती या सगळ्या घडामोडीचा मागे होता, ज्याची बदली करण्यात आली, ट्रान्सफरचा आरोप लागतो, त्याने ईडीमध्ये स्टेटमेंट दिलं असेल. एखादं स्टेटमेंट सत्य असते असं नाही. परमवीर सिंग हे एंटेलियाच्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड आहे. NIAला पण हे माहीत आहे, पण त्याला वाचवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणजे राऊत यांनी काही विधान केलं, त्यांच्या काही निकटवर्तीयांवरती छापे पडतात, कशा पद्धतीने बघताय केंद्रीय तपास संस्थांच्या? हे स्पष्ट आहे की ईडी असेल, CBI असेल, NIA असेल किंवा केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचं काम हे सुरू आहे. निवडणुकीच्या आधी पवारसाहेबांना नोटीस देण्यात आली. तामिळनाडूमध्ये निवडणूक असताना DMKचे नेत्यांच्या घरी छापेमारी सुरू झाली. उत्तर प्रदेशमध्ये हेच उद्योग सुरू आहे. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कितीही दबाव निर्माण केला तर हे सरकार झुकत नाही. तर त्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी वेगळे वेगळे डाव हे भाजप करते. अनिल देशमुख असतील किंवा आता राऊत साहेबांच्या निकटवर्त्यांवर जे कारवाया होत आहे, मला वाटते हे राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हे सुरू आहे. पण भाजपवाल्यांना कळलं पाहिजे, कितीही सत्तेचा दुरुपयोग केला तर महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षाच्या कुठलाही नेता या दबावाला घाबरणार नाही. आम्हाला वाटते या देशामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, 5 राज्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे सगळं समोर येणारच. आणि ज्याच दिवस या यंत्रणेचा वापर हे चालणार नाही, हे आम्हाला याची खात्री आहे. फिर एक बार वापस लिया जाए फोर्स में, इस तरह का उन पर दबाव डाला जा रहा था। ये पहली बार मुख्यमंत्री तक इसकी बात जो है वो जाती हुई दिख रही है। इस पे सरकार और आप क्या जवाब देंगे? देखिए, जब परमवीर स्वयं दोषी हैं, संदेह के घेरे में हैं, अपने बचाव में सरकार को बदनाम करने के लिए इस तरह की बयानबाजी कर रहे हैं, हमें लगता है परमवीर की अपनी ये टीम है। थाने में थे तो यही टीम काम कर रही थी, मुंबई में आए तो उसी टीम को वो ले आए, और जिस तरह से चीज़ें उन्होंने थाने में की, मुंबई में की, सारे मामले धीरे धीरे बन रहे हैं। हमें लगता है ये सब राजनीति से प्रेरित है। परमवीर सिंह जो एंटीलिया का मामला है, मनसुख हिरेन का मामला है, उसमें सीधे वे ही उसके अंदर मुख्य मास्टरमाइंड है और NIA उन्हें बचा रही है। नहीं हो रही है, और इसके पहले भी ये बात सामने आई थी कि उन्होंने पैसे देकर मैनिपुलेट करने की रिपोर्ट में कोशिश की थी। जिस तरह से NIA ने चार्जशीट दाखिल किया है, निश्चित रूप में उसमें बहुत सारे घटनाक्रम हैं जो वो सचेत करते हैं कि परमवीर सिंह ही इसके मास्टरमाइंड हैं। उनके घर पे मीटिंगों का उल्लेख है। परमवीर सिंह वजह के साथ कमिश्नर ऑफिस में 6-6 घंटा बंद कमरे में घटनाक्रम के बाद मीटिंग करते रहे, और पूरे मामले को सरकार की दिशा भूल करने का काम परमवीर सिंह स्वयं कर रहे थे। हमें लगता है कि NIA उन्हें बचाने का काम कर रही है। जब ये मामला सामने आया, उसी वक्त उनके तबादले को लेकर निर्णय लिया गया, और तबादले के बाद उन्होंने झूठा आरोप लगाया, और जिन्होंने झूठा आरोप लगाया, जो खुद सवालों के घेरे में खड़े हैं, कई मामला उन पर दायर हुआ है, और वही आरोप लगा रहे हैं कि वजह को रीइंस्टेट करने के लिए मुझे मुख्यमंत्री से दबाव था, अनिल देशमुख से दबाव था। हमें लगता है अपने गुनाहों पे पर्दा डालने के लिए परमवीर सिंह इस तरह का बयान दे रहे हैं। पूरा मामला एंटेलिया से शुरू हुआ, मनसुख हिरेन की हत्याकांड तक पहुंचा, और सारी कहानी वहीं से शुरू हुई है, जिसमें मास्टरमाइंड स्वयं परमवीर सिंह है, और NIA उन्हें बचा रही है। NIA ने कहा कि हम पुनः चार्जशीट दाखिल करेंगे, सप्लीमेंट्री। NIA के चार्जशीट में जो मुजाहिदीन का उल्लेख आया है वो भी प्लान किया गया, सीक्रेट फंड से पैसे दिए गए, जो
आईटी का स्पेशल एक बंदा था, उसे 5 लाख रुपया दिया गया, सारे सबूत टेम्पर करने का काम किया गया। मास्टरमाइंड है, लेकिन एनआईए उसे बचा रही है, ये स्पष्ट है। सर, किसके कहने पर क्यों ऐसा बचा? मंत्री अनिल परब की तरफ से ट्रांसफर को लेकर लिस्ट भेजी जाती थी, सूची भेजी जाती थी, और खुद उस वक्त के मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृह सचिव, उन्होंने भी इस बात की जानकारी ईडी के स्टेटमेंट में दी है। इस बयान को कैसे देखते हैं, क्योंकि ये गंभीर है? देखिए, ऐसा है कि सत्ता में बैठे हुए मंत्री हों, सभी विभाग में विधायक हों, अलग अलग लोगों की तरफ से सिफारिशें आती हैं, चिट्ठियाँ आती हैं, और उन चिट्ठियों को जो भी ट्रांसफ़र पोस्टिंग होती है उसमें शामिल हो सकता है तो किया जाए। इस तरह से सभी जगह पे सिफारिश, सिर्फ गृह विभाग नहीं, सभी विभागों में इस तरह से विधायकों की, कई नेताओं की चिट्ठियाँ आती हैं, जिसको संभवतः अगर हो सके तो कंसिडर किया जाए। इस तरह की प्रथा है। ये सिर्फ महाराष्ट्र नहीं, देश भर में इस तरह से चीज़ें चलती हैं। हमें लगता है उसको अलग ढंग से पेश किया जा रहा है। कभी भी जो भी बदली के अधिकार जिनके पास है, वो अपने अधिकारों के तहत ही बदलियाँ करते हैं, तबादले करते हैं, और उन्हें निश्चित रूप से किसी मंत्री के पास कुछ लोगों की सिफारिश आए तो आगे बढ़ाते हैं। उसमें कोई भी नया तरीका नहीं है। सर, परमवीर सिंग यांना काल एक गंभीर बाब समोर आणली आहे। अँटिलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड हे परमवीर सिंगच आहेत, अशा पद्धतीची माहिती आता समोर येते। ईडीच्या चार्जशीटच्या माध्यमातून हे स्टेटमेंट समोर आलेलं आहे की अनिल देशमुख साहेबांनी जे एंटालियाच्या घटना झाली त्याचे मास्टरमाइंड स्वतः परमवीर सिंग आहे, हे सत्य आहे। मनसुख हिरेनची हत्या झाली त्याच्यात पण त्यांचा सहभाग आहे। निश्चित रूपाने या प्रकरणामध्ये एनआयएच्या चार्जशीटमध्ये बऱ्याचशा गोष्टीचा खुलासा झालेला आहे। तरी त्या चार्जशीटमध्ये परमवीर सिंग यांना आरोपी करता आला नाही। कुरकुरे बालेजी तो ईमेल ॲड्रेस असेल, खोटे पुरावे तयार करण्याचा विषय असेल, परमवीर सिंगच्या इमारतीत बैठकीचा उल्लेख असेल, वजेचे काही स्टेटमेंट असेल, याच्यातून स्पष्ट होते की एंटालियाच्या मास्टरमाइंड स्वतः परमवीर सिंग आहे। मनसुख हिरेन हत्याकांडमध्ये त्यांचा सहभाग आहे। तरी एनआयए हे सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करणार हे सांगत होते, त्यांचा चार्जशीट दाखल करण्यात आला नाही। तिकडे जो अधिकारी होता एनआयएमध्ये त्याची बदली करण्यात आली, म्हणजे एनआयएच्या माध्यमातून परमवीर सिंग यांना वाचवण्याचं काम होते, हे स्पष्ट आहे। तेच ईडीमध्ये सांगताय की वजेला रिस्टेट करण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलापासून मला दबाव होता। हे ज्यांनी स्वतः सरकारची दिशाभूल केली, स्वतः एखादा अधिकाऱ्याला नियुक्त केल्या, आणि हे मुंबईत नाही, परमवीर सिंग सोबत भाजपचा सरकार असताना ठाणेमध्ये हे सगळे लोक ॲक्टिव्ह होते। मुंबईत आल्यानंतर त्यांना पुन्हा सोबत घेतलं आहे। म्हणजे हे सगळं ज्यांनी घडून आणलं, त्यांची बदली झाल्यानंतर खोटे आरोप करून या सरकारला बदनाम करणे, अनिल देशमुख यांना अडचणीत आणणे, किंवा या चार्जशीटच्या माध्यमातून जे बातमी समोर येते या सरकारला, मुख्यमंत्रीला बदनाम करण्याचा जो व्यक्ती या सगळ्या घडामोडीचा मागे होता, ज्याची बदली करण्यात आली, ट्रान्सफरचा आरोप लागतो, त्याने ईडीमध्ये स्टेटमेंट दिला असेल। एखादा स्टेटमेंट सत्य असते असं नाही। परमवीर सिंग हे एंटालियाच्या प्रकरणामध्ये मास्टरमाइंड आहे। एनआयएला पण हे माहीत आहे, पण त्याला वाचवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू है। सरकार के प्रोटोकॉल विभाग ने राजभवन को लिखा, लेकिन बावजूद उसके अब तक कोई जवाब नहीं आया। राज्यपाल के निजी सचिव की नियुक्ति ये पूरी तरह से गैर कानूनी है।
राजभवन का ही निर्देश है कि कोई भी रिटायर व्यक्ति को नियमित जो पद मंजूर है उस पर नियुक्त नहीं किया जा सकता। ये सारी चीज़ों के बावजूद सरकार ने बताया कि राज्यपाल का आदेश है, उसका उल्लंघन होगा। फिर भी सारे नियमों को, कानून को ताक पर रखकर उनकी नियुक्ति की गई है। हमें लगता है अगर राजभवन में ही सारे नियमों, कानूनों को ताक पर रखा जाएगा, राजभवन ही कानून की धज्जी उड़ाएगा, तो इससे दुर्भाग्यपूर्ण कुछ हो नहीं सकता। राज्यपाल महोदय को इसका संज्ञान लेना पड़ेगा और तुरंत रूप से उन्हें रिलीज करना पड़ेगा। कश्मीर के जरिए भारतीय जनता पार्टी राजनीति कर रही है। देशमुख जी को फंसाया गया, सरकार को बदनाम करने का प्रयास किया गया और पूरी तरह से परमवीर सिंह ये भारतीय जनता पार्टी के मोहरे की तरह काम कर रहे हैं। इतना बड़ा अपराध होने के बाद एनआईए उन्हें बचा रही है, ये इससे स्पष्ट होने लगा। रिटायर झाल्यानंतर त्यांना पुन्हा एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे खासगी सचिव म्हणून, काय अपेक्षा आहे? नाही, एखादा रिटायर व्यक्तीला जे नियमित पद आहे त्याच्यावर नियुक्त करता येत नाही। ते राजभवनातूनच आदेश निर्गमित झालेले। आता हजारोच्या संख्येने सनदी अधिकारी या राज्यामध्ये काम करत आहेत। त्याच्यातून राजभवनाला एखादा अधिकारी निवडण्याचे अधिकार आहे, पण रिटायर व्यक्तीला त्या पदावर नियुक्ती करणे हे अनियमित कामकाज आहे, नियमाचा भंग आहे आणि राजभवनामधून या प्रकारे नियमाचा भंग होतील हे अपेक्षित नाही। राजभवनामध्ये काम करणारे जे कोणी नेते हे अधिकारी असतील, त्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की एखादा काम करत असताना कुठलेही नियमाचा भंग होणार नाही याची खात्री केली पाहिजे। एखादा अधिकारी रिटायर झाला, त्याच्यासाठी इतका मोह कशासाठी हे पण प्रश्न निर्माण होत आहे आणि आमची अपेक्षा आहे की राज्यपाल महोदय हे माहिती घेतील। सगळे विषय 12 आमदारांचे विषय असतील किंवा युनिव्हर्सिटी कायद्याचा विषय असेल, सर्व विषयावर हे कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेत आहे। या विषयावर पण कायद्याने सल्ला घेतला पाहिजे आणि तात्काळ मुंगेकरला त्यांनी रिलीव्ह केलं पाहिजे। बेकायदेशीर नियुक्ती हे योग्य नाही।